चांदूर रेल्वे तालुक्यात आमदार प्रताप अडसड यांची आढावा बैठक संपन्न झाली। कोरोनाच्या संकटात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी। तालुक्यातून कुठलीही तक्रार यायला नको। पाणी पुरवठा, रेशन पुरवठा इत्यादी महत्त्वाच्या विषयांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशा सूचना आमदार प्रताप अडसड यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या। तालुक्यातील परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला। त्यात अतिरिक्त पाणी पुरवठा योजना, कोरडा दुष्काळ किंवा पाणी टंचाई, रेशन धान्य वितरण बाबत तक्रारी, कृषी खात्यासंबंधी माहिती, लॉकडाऊनच्या परिस्थितीत बी बियाणांचा पुरवठा इत्यादी बाबतीत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। जिल्हा स्तरावर येणारा खरीप हंगाम, सध्याची कोरोना संसर्ग परिस्थिती आणि पाणी टंचाई या 2-3 महत्त्वाच्या विषयावर जिल्हा स्तरावर बैठक होणार आहे। परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढे अधिकारी त्या ठिकाणी बोलवणं योग्य होणार नाही, म्हणून तालुका स्तरावर आधी आढावा बैठक घ्यावी आणि तिथं ज्या काही सूचना येतील, ज्या काही सजेशन येतील किंवा काही करेक्शन असतील जुन्या प्रस्तावित पाणी टंचाई असो किंवा इतर मागण्यांमध्ये, तर असे सगळं आव्हान मग तिथं जिल्हास्तरीय जे अधिकारी त्या डिपार्टमेंटचे असतील त्यांना आम्ही सांगावं आणि शासनामुळे त्या सूचना जातील। कारण एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचे सगळे जर तालुका स्तराचे अधिकारी बोलावले तर गर्दी होऊ शकते, म्हणून ते होऊ नये या दृष्टीनं या आज धामणगाव आणि तांदूरची आढावा बैठक आता आटोपलेली आहे। धामणगावच्या बैठकीला मी पुढे जाणार आहे, तसे प्रत्येक मतदारसंघामध्ये या बैठका सुरू आहे। तर या बैठकीमध्ये येणाऱ्या खरीप संदर्भात बियाणाच्या बाबतीत काय नियोजन केलेलं आहे, खताच्या बाबतीत काय नियोजन केलेलं आहे, त्याची सगळी सविस्तर माहिती कृषी विभागाने दिली। नंतर पंचायत समितीच्या मार्फत या काही पाणी टंचाईच्या बाबतीत उपाययोजना केल्या गेल्या आहेत, त्याच्या संदर्भात माहिती घेतली व पुढं काय केलं पाहिजे। बंडू आठवले, राजू शिवणकर, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।